राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर बैठक, पोलीस आणि बीडीडी चाळीतल्या रहिवाशांच्या घरांसंदर्भात चर्चा। मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित। पुण्यातल्या पूरग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। तर मुख्यमंत्र्यांनी मदतीबाबत तात्काळ आदेश दिल्याची मनसेचे संदीप देशपांडे यांची माहिती। राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे एसआरए विकासकांवर कारवाईचे निर्देश, बीडीडी चाळ आणि पोलीस वसाहतीतल्या रहिवाशांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचेही दिले निर्देश। राज ठाकरेंनंतर शरद पवारांनी वर्षावर जात घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, राज्यातल्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा। वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवेळी अदानी कंपनीचे 2 अधिकारी उपस्थित, सूत्रांची माहिती। तर मी माझ्या कामासाठी भेट घेतली, मी गेल्यावर अदानींचे अधिकारी आले असावेत, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती। मुंबई अहमदाबाद महामार्गावर हायड्रोजन गॅसचा ट्रक उलटला, मध्यरात्री 2 पासून आतापर्यंत महामार्गावरची वाहतूक विस्कळीतच। मुंबई गुजरात लेनवरील 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। ठाण्याच्या धर्मवीर नगरचा बस स्टॉप रस्त्याच्या एका बाजूला कोसळला, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही। मुंबईच्या अंधेरीत तुफान पाऊस, पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। मुंबईच्या वांद्रे परिसरात मुसळधार पाऊस, वरळी सिलिंगच्या मुख्य रस्त्यावर 1.5 ते 2 फूट पाणी, पाण्यामुळे वाहनं बंद पडत असल्याचं चित्र। मुंबईच्या दादर परिसरात पावसाचा जोर, 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन। मुंबईच्या वांद्रे परिसरात तुफान पाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहन चालक गाडीचे हेडलाईट चालू करून गाडी चालवत असल्याचं चित्र। भिवंडीत भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन, लोकसभेत राहुल गांधींची जात विचारून अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप। खासदार नरेश म्हस्केंची मध्यस्थी, नवी मुंबईचे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचं उपोषण अखेर 3ऱ्या दिवशी मागे, झोपडपट्टीवासियांचं सर्वेक्षण करण्याचे म्हस्केंकडून आश्वासन। कुख्यात गुंड अबू सालेम साडी मनमाड रेल्वे स्थानक केलं होतं पूर्ण रिकामं, कडक पोलीस बंदोबस्तात सालेमची नाशिक कारागृहात रवानगी। नाशिकजवळ अंबिका नदीला आलेल्या पुरात ट्रक वाहून गेला, ट्रकमधल्या 2घांना गावकऱ्यांनी वाचवलं, उगा चिचपाड ते आंबापाडा परिसरातली रस्त्यावरची घटना। नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ, दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत नागरिकांनी लुटला पोहण्याचा आनंद। नाशिकच्या इगतपुरीतील भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरात शिरलं पाणी, पुनर्वसन झाल्यानंतर गटारी आणि नाल्यांचं काम झालं नसल्यानं उद्भवली स्थिती, पुनर्वसन विभाग आणि अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष। नंदुरबार जिल्ह्यातल्या 2 महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटात पुन्हा दरड कोसळली, कोणतीही दुर्घटना नाही, मात्र वाहतुकीवर परिणाम। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपची जिल्हास्तरीय बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा। धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात 200 खाटांच्या रुग्णालयाला शासनाची मंजुरी, ठाकरे गटाने केली होती मागणी, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने सुधारित अहवाल सादर करावा, ठाकरे गटाची मागणी। अहमदनगर जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ, आठवड्याभरात 13 नवे रुग्ण, तर एकूण डेंग्यू बाधितांची संख्या 83 वर। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर, रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। रायगडच्या कोलाड रोहा राज्यमार्गावर रस्त्याला भगदाड, वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, खचलेला भाग बुजवण्याची प्रवाशांची मागणी। तळ कोकणात पावसाचा जोर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार, पुढील 24 तासात जोर वाढण्याची शक्यता। सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा केला निषेध। कोकणातल्या सावंतवाडीच्या जंगलात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेवर रत्नागिरीतल्या मनोरुग्णालयात उपचार, पोलिसांकडून महिलेच्या पतीचा शोध सुरू। रायगडच्या रोहा तालुक्यात कुंडलिका नदीत उडी मारणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला, 3ऱ्या दिवसानंतर शोध मोहीम थांबवली। राज्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा धुमशान, संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज।
एसटी कर्मचाऱ्यांचं 9 ऑगस्टपासून राज्यभर धरणं आंदोलन. पगार, महागाई भत्ता, घरभाडं, वार्षिक वेतनवाढ यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. एसटीच्या 14 संघटना आंदोलनात सहभागी होणार. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप. फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याची ही प्रतिक्रिया. वसुली प्रकरणामध्ये आता सचिन वाझेकडून जयंत पाटलांचंही नाव. फडणवीसांना पत्र लिहून वाझेचे देशमुखांसह जयंत पाटलांवरही आरोप. वाझेंनी केलेले आरोप अनिल देशमुखांनी फेटाळले. मी आरोप केल्यामुळेच फडणवीसांनी वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितले. ही फडणवीसांची नवी चाल. अनिल देशमुखांचा आरोप. सचिन वाझे मला कधी भेटले नाहीत. जयंत पाटलांची माहिती. तर फडणवीसांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार सुरू आहे. वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावरनं जयंत पाटलांचा टोला. भाजपकडे चांगले प्रवक्ते नसल्यानं तुरुंगातल्या प्रवक्त्यांकडून आरोप केले जात आहेत. सचिन वाझेच्या देशमुखांवरील आरोपांनंतर संजय राऊतांची टीका. भाजप विरोधकांचा संविधान बदलाचा नरेटिव्ह खोडून काढणार. राज्यातले सर्व आयटीआय उभारणार संविधान मंदिर. घोषणेनुसार संविधान मंदिराची प्रतिकृती तयार. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी महाराष्ट्रात संविधान मंदिराची उभारणी. या उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाची महती सांगण्याचा आमचा प्रयत्न. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. अमित शहा अब्दालीचे राजकीय वंशज. उद्धव ठाकरेंची पुण्यातल्या मेळाव्यातनं अमित शहांवर सडकून टीका. सरकारला खड्डा पुरुष पुरस्कार द्यावा. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यावरून ठाकरेंची केंद्र आणि राज्यावर टीका. नखाच्या मागे शिवाजीराजे नाव असल्यानं वाघनखाला अर्थ असतो. मुनगंटीवारांवर उद्धव ठाकरेंची टीका. पण नखाच्या मागे मुनगंटीवार असेल तर पेलवतंय का तुम्हाला? ठाकरेंचा खोचक सवाल. सरकार लाच देऊन मतं विकत घेऊ पाहत आहे. लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची टीका. तर हक्कानं द्यायचं नाही, आमच्याकडे कटोरा घेऊन या, अब्दाली सांगत असल्याचंही ठाकरेंचा हल्लाबोल. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टाला अखेरची विनंती. नाहीतर नाच सोडतो. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आपण जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार. ठाकरेंचं वक्तव्य. पंढरपूरमधील शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी. माजी आमदार सुभाष पाटील आणि जयंत पाटील यांच्यात वाद. अतुल म्हात्रे यांना पक्षात न घेता पदावर घेतल्यानं जयंत पाटील आक्रमक. अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील काँग्रेस नेत्यांच्या व्यासपीठावर. काँग्रेस नेते दिलीप मानेंना आमदार करण्याचं राजन पाटलांचं अप्रत्यक्षपणे आवाहन. पोर्शेकार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलासह त्याच्या 2 मित्रांचेही रक्त नमुने बदलले. अल्कोहोलिक कापसाऐवजी वापरला दुसरा कापूस. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रेस्ट रूममध्ये झाली रक्ताची अदलाबदली. पुणे कोल्हापूर महामार्गावर खेड शिवापूर टोल नाका बंद करण्यात यावा यासाठी काँग्रेसचं आंदोलन. आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप आंदोलनामध्ये सहभागी. साताऱ्यातील तासवडे टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन. पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आंदोलनामध्ये सहभागी. रायगड पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातला रस्ता खचला. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाकरता महामार्ग 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद. सचिन वाझेने अनिल देशमुखांना दिलेले पैसे कुठे गेले? रावसाहेब दानवेंचा सवाल. तर आमच्याकडे अजून अनेक लेटर बॉम्ब असल्याचा दानवेंचा दावा. सत्तार यांनी सरकारी कार्यक्रम असूनही भाजप आणि राष्ट्रवादीला बोलवलं नाही. रावसाहेब दानवेंचा आरोप. अब्दुल सत्तार यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळाल्यानं शिवसेना आमदार संजय शिरसाट नाराज. जिल्हा नियोजन समितीच्या कालच्या बैठकीला तसंच मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिरसाट यांची गैरहजेरी. सिल्लोडमध्ये काल मुख्यमंत्र्यांना नव्हे तर स्थानिक आमदार अब्दुल सत्तारांना काळे झेंडे दाखवले. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा घरचा आहे. शेकापचे प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट. आशा शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता. आशा शिंदे भाजपच्या माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. तर 7 ऑगस्टपासून जरांगेंची पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता राहील.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम ॲक्शन मोडवर. बीडमध्ये क्षीरसागर मुक्तचा नारा तर परळीत मंत्री धनंजय मुंडेंविरोधात एमआयएम उमेदवार देण्याच्या तयारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरची साकारली कलाकृती. पोलिसांकडून कारवाई केलेल्या सायलेन्सरचा भन्नाट उपयोग. वाहतुकीच्या नियमांचा संदेश देणारी कलाकृती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.